नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण 29 मे 2025 या दिवशी संपूर्ण हवामान अंदाज महाराष्ट्रामध्ये ढगांच्या काय हालचाली राहणार आहेत या संपूर्ण हालचाली आपण पाहणार आहोत। या चॅनलवर आपण 5 दिवस नंतरचा हवामान अंदाज आपण आजच देत असतो आणि हा हवामान अंदाज खरा असतो। या हवामान अंदाजावर आधारित आपण आपल्या शेतीची कामे करू शकतो। त्यामुळे तुम्ही आपला हवामान अंदाज आपण व्यवस्थित पाहू शकता। जो काही सकाळी 3-4 वाजल्यापासूनच वातावरणामध्ये बदल होत आहे। जो काही नाशिक सोलापूर हा जो काही पट्टा आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे। तुम्ही पाहू शकता जो काही हा एरिया आहे अहिल्यानगर पुणे अकलूज या एरियामध्ये पावसासाठी पोषक वातावरण सकाळी 7 वाजता। जो काही रत्नागिरीचा एरिया या एरियामध्ये मात्र मोठ्या प्रमाणात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे। जो काही कुंकवेश्वर मालवण राजापूर हा एरिया या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे। या ठिकाणी 20 मिलीमीटर पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर तुम्ही उर्वरित महाराष्ट्रामध्ये पाहू शकता। उर्वरित महाराष्ट्रामध्ये सकाळी 10 वाजल्यानंतर जो काही पावसासाठी पोषक वातावरण होणार आहे यामध्ये दुपारी 3 वाजताच्या सुमारास जो काही सोलापूर नांदेड एरिया आहे आणि नागपूरचा एरिया या ठिकाणी नागपूर चंद्रपूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे। 10 मिलीमीटर पर्यंत या ठिकाणी पाऊस पडू शकतो। जर तुम्ही 3 वाजल्यानंतर जो काही 5 वाजताच्या सुमारास चंद्रपूर नांदेड आणि या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे। जो काही अलिबाग वणी जो काही यवतमाळचा हा एरिया आहे यवतमाळचा एरियामध्ये जो काही काप रुई पांढरकवडा हा एरिया या ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण तसेच पाऊस पडण्याची शक्यता आहे। या ठिकाणी 10 ते 15 मिनिट म्हणजे 13 ते 14 मिलीमीटर पर्यंत अर्धा तासापर्यंत या ठिकाणी पाऊस पडू शकतो। उर्वरित महाराष्ट्रामध्ये ढगाळ काळे ढग तसेच दाटून येणार आहेत आणि जो काही हा एरिया आहे जो काही बीड जिल्हा आहे या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे। तर तुम्ही पाहू शकता जो काही पाथरी सैलू पारली 5 वाजायच्या सुमारास या ठिकाणी पावसाची शक्यता आहे। ही तुम्ही टाईम नोंद करून घे चला। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संपूर्ण या दिवसाचा व्हिडिओ डिटेल्समध्ये पाहायचा असेल तर चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। चॅनलवर उपलब्ध आहे। चॅनलवर 5 दिवस नंतरचा हवामान अंदाज आपण आजच देत असतो आणि खरा हवामान अंदाज देत असतो। त्यामुळे तुम्ही शेतकरी असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। धन्यवाद।